हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही परमात्मान सांगिले भगवद्गीतेंतून विभूती योग पळयतरसची तंत परमात्मो तागेले विशेष विभूती विशेष सन्निधान खंच खंचांतो आस म्हणून सांगता आयोधानाम अहम वज्रम धेनूनामस्मी कामदुःख प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणामस्मी वासुकी म्हणले. आयुधांतू वज्रायुधा म्हणके सर्वश्रेष्ठ जावनस परमात्माले सुदर्शन चक्र त्या आयुधानंतरचे शक्तिशाली आयुध जगत्यांत म्हळे इंद्राले वज्रायुध. तशी ते वज्रायुध विश्वरूपाले पोतू वृत्रासुराक मार्चिकतीर खंयचे आयुधाने जायना म्हणटना ब्रह्मदेवान सांगील परमात्मान सांगील म्हणके दधीची महर्षीले अंगाचे हड्डान केलेले वज्रायुध ते तितली तपस्वी महर्षीले तपशक्तीनं जलसले वज्रा इतले कठीण जावन आशिल्ले आयुध ते वज्रायुधान वृत्रासुरा मारले. ताजे नंतर ते आयुध इंद्राले जाले. कसलकी सकडी मस्त राक्षस देवतेंगेले युद्ध जातना इंद्रानं ते आयुध उपयोग केला. हे आमकां वतस आतां इंद्राले प्रमुख आयुध म्हळ्यार वज्रायुधाची. तशी वज्रायुधांतू ते वज्रायुधा तितली एक शक्ती येवच्या कारणाची आपणाले विशेष सन्निधान वज्रायुधांतले म्हणालो. मागीर धेनू नाम अस्मी कामदुःख म्हणालो. निमगेलेले तसल दिवचे देवलोकाचे कामधेनू आव म्हणून म्हणटा. समुद्र मथनांतू जाल्लेली ती कामधेनू तशीची वशिष्ठा विश्वामित्रानं रायशील कडेन दुखून ब्रह्मर्षी जावका जाल्यारी ताका ब्रह्मर्षी पदवी मेळका म्हणून आश जेवच्या कारणाची ताणें कामधेनूक तांडून व्हरची आश केलेले. तेदना वशिश्ठान सांगील प्रकार कामधेनू तिगेल रक्षणे खातीर अनेक सैन्य करता. ते सैन्य तिगेल हांगा दुखूनच ती सृष्टी कोरून मागीर त्याच सैन्यान विश्वामित्राल सैन्य सोलवायता. हे पुरे आमी कालच्या दिसाक पळयला. आतां धेनू म्हळ्यार गायी ही प्राणयांतू श्रेष्ठ जावन आशिल्ली, सात्विक जावन आशिल्ली, साधू जावन आशिल्ली एक प्राणी ती. सगळे जीवमान पर्यंत जनांक दूध न्ही दिवन ते जनाले एक आरोग्य अभिवृद्धीक कारण जावची म्हळ्यार पोशण करची आवसू स्वरूपिणी म्हणटाची गायक. त्या परमात्माल विशेष विभूती गायीन तस जावन कृष्ण परमात्मो सानस्तान दुखून पळय गायक पूज कोरका म्हूण ताणें तागेले गोपालकांक सांगून गायक पूज प्रारंभ करयले. मात्र न्ही गायीचे खंयची वस्तूय गव्य म्हणटाची गायीन दुखून उत्पत्ती जावची खंयची वस्तूय त्याज्य न्ही. ताजी खंय तर म्हळ्यार तागेले गायीचे मल म्हळ्यार आमी शाण म्हणटाची ते गोमय म्हणटाची तशीची गोमुत्र हें मागीर त्याज्य न्हय. तशी देवाल पुजेक पंचामृत शुद्धीकरण क्रियेक पंचगव्य या जावका त्यां पुरे गायीची निमती जालेले गोजन्य म्हणून म्हणटाची. चर्मरोगाक गोमय श्रेष्ठ म्हणटाची. नेल पुशितन गोमय घालून नेल पुशिल म्हूण जाल्यार ते एक नमने डिसइन्फेक्टंट म्हळ्यार ते क्रिमिकीट नाश करचे क्रिमीनाशक म्हणून म्हणटाची. आनी एक कसं म्हळ्यार गायीचे गोमयांतू लक्ष्मील सन्निधान आसता देखून ते गोमय ते एक पंचगव्यांतूय आमी यूज करताची ते गोमय. तशें जावन आतां गायी म्हळ्यार परमात्माक प्रितीचे म्हूण जाल्ले त्या गायीच्यांतूय निमगेलेले दिवचे तसल गाय स्वर्ग लोकांत आसूची वशिश्ठाल होमधेनू जावन आसूची ते समुद्र मथना वळार आयिल्ले ते कामधेनू म्हणलेले गायींतू मिगेले एक श्रेष्ठ विभूती आस म्हूण सांगून परमात्मा सांगता.
तशें जावन ते कामधेनूक मी गेल्ले विभुती निमती तितली विशेशता इला म्हूण म्हणटा. आतां म्हणटा प्रजनश्चास्मी कंदर्प. हे जगत्यांतू प्रजापतींक सृश्टी करून ब्रह्मान मनूंक सृश्टी करून एक स्त्री पुरुषाल संयोगा निमती सृश्टी प्रारंभ जावका म्हूण सांगून ब्रह्मदेवान प्रारंभ केलेली. तशी जगत्यांतू एक स्त्रीलेनी पुरुषाल संयोग जावका जाल्यार तांगेले मध्येंतू एक एट्रॅक्शन सुका जाता, प्रीत सुका जाता, जेवो एक डिझायर कसले सेक्शुअल डिझायर म्हणटाची ते एक स्त्री पुरुषांक संयोग जावची तसले एक कांक्ष सुका जाता. हे पुरय मनांतू दितल कोण कामदेव. तशें जावन संतानाक कारण जावन सुचोची कामदेव म्हणटाची. हे कामदेवालांतू परमात्माला एक विशेष विभूती आसा. कामदेवाक मनमत म्हूण म्हणटाची, ताका अनंग म्हूण म्हणटाची, मार म्हूण म्हणटा, ताका मस्त सकट नाम आसता कामदेवाक. तशी ह्या जगत्याचे एक जगत्यांतू 9 जीव सृश्टी जावका जाल्यार तांकां संतानाक जाय आशिल्ली एक क्रिया जावची तसले एक डिझायर तांकां आसुका. त्या डिझायरात कसले नानतला रे, कसली कांक्षी नानतला रे, ते एक स्त्री पुरुषाल मध्येन कसलीच एक अट्रॅक्शन आसना. अट्रॅक्शन आसना म्हूण जाल्यार सृश्टी जावच्याक कश्ट जाता म्हूण सांगून त्या क्रियेक कारण जाल्लो तसल मन्मथालांत एक विशेष विभूती जावन परमात्मो आस म्हूण म्हणटाचे. परमात्माला अनुग्रह नानशी कोणय मायेन मोहान इंद्रियाचे एक एट्रॅक्शन म्हणटाची, इंद्रियाचे एक सेळेत म्हणटा तांतूं दुखून भायर वचूंक साध्य ना. तशी ताका कंदर्प म्हूण सांगून परमात्माकय नांव आसा. कसल्याक म्हळ्यार परमात्माले एक नांव ते विशेषतेचें नांव म्हूण म्हणीत. कम म्हळ्यार सुख, दर म्हळ्यार मस्त नमनेचे, तशीच प म्हळ्यार दितलो. मस्त नमनेरी आमकां परमात्मो सूख दिता देखून ताका कंदर्प म्हूण म्हणटाचे. तशी त्या मस्त रितीर सूख दिवची तसले एक विशेष विभूती कंदर्प नामक जावन परमात्मो कामदेवाले शरिरांतू आस म्हणून मनशाक कितलीकी रितीची आश दितलोय परमात्मोची. दिली आशी नेरवेर सुद्तसले एक काम करतलोय परमात्मोची. तशीची आशी मना आयली ती आश परिपूर्ण करून त्या मनशाक म्हळ्यार त्या जिवाक संतृप्त करतलोय परमात्मोची. तशी आतां आमकां कळ्ळें कामदेवान आशिल्ली देखून मनशालांतू एक प्रेम भावना आसता म्हूण सांगून. तशीच त्या शब्दाचे अर्थू त्याची काम संस्कृतांतू काम म्हळ्यार एक नमने कमनीय चंद विपरीत एक चंदाई म्हूण कमनीय सौंदर्य म्हणटाची. तशीची कामने म्हूण म्हळ्यार एक आशी म्हूण सांगून डिझायर म्हूण जाता. तशी चंद आसूची कसो आसा ताजी वैरी आमकां आश येवची तशी करतलो कामदेव. चंदशील वस्ता वयर आश येवची तसले करतलो. तशें चंद म्हूण म्हळ्यार चंद म्हळ्यार कसो पळोवच्या चंद म्हणून न्ही, प्रीती सुचे आमकां इश्ट सुची वस्तू तो चंदू दिसता केन्नाय. आतां एकल्याक एक मनीस चंदू दिसल्यार आनी एकल्याक तागेलांतू कसो की एक कुरूप दिसच्या पुरो. तशी खंयचे एक चंद म्हूण म्हळ्यार आमकां इश्ट आशिल्लो पुराय चंद, आमकां इश्ट ना म्हूण जाल्यार बद्द चंद आसल्यार ते आमकां चंद न्हयची दिसता. तशी एक काण आसा ह्या विशयांतू. एक मनुश्य दुसरी गांवांक भायर सरलो, त्या गांवां वचाक राजमार्ग म्हणटा पळय मेन रोड तशी जावन चमकला ताका ओड सुत्तो काणू गांवां पावच्याक सुमार अर्द दीस वता. जाल्यार मध्येंतू एक सानवाट आसा ती रानवाट म्हणटाची. थंय एक न्हिचाव न्हू रानवाट म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार ते चडते जनान पुरय ते एक सुतू बळसू दारी म्हणटाची. म्हळ्यार खंयकी दुखून मेन रोडार चमकल्यार प्रयाण कश्ट जाता, दीर्घ जाता म्हूण जाल्यार सानवाट सो म्हूण सांगून सोदून सानवाटेन वताची पळय. तशी हांगा ताका खंयची वाटेर चमकल्यार वग्गी पावता म्हूण दिसता आनी ताका आडवाट घेवन वचा म्हूण दिसता. तशी तो वग्गी वता तेदना
ते वाटेरी ताका एक वत म्हूण म्हणटा ते गांवची जन ताका पळयताची आनी सांगताची पळय जागृत त्या वाटेन वतरच तूं वचूं नका. त्या वाटेर एक रूख आसा त्या रुखार एक हें कसं म्हणटाची आमी पिशास भूत म्हणटा पळय तें आसा. ते प्रश्न घालतात तेंच्यान चमकलेल्या जना धरून कोणाक सम उत्तर दिवचें जायना तांकां मारता तो तशें तूं वचूं नका ताणें घालचे प्रश्न उत्तर दिवचें कोणाचेंय साध्य ना म्हूण म्हणटा. तेदना ताका दिसता की शीची कसं जालें म्हळ्यार एक दीस मरचें आसची आसा देव हें भूत प्रेत पिशासा म्हूण सांगून भिवन बसले जातवे ते ताका दिसता एक दीस कशी मरताची ताजे पशी भिवन बसचे पशी यो एक उत्तर कसं की दिव न्हू ते आमी ते तो सांगता ताका कसं की ते ताण निमगेले प्रश्न उत्तर दिव न्हू थंय ते सालवत तेदना खंयचे ते भूत तेदना तो हाक्क कसले आपुडू जायना ताका तेदना ते जिवा सोडता ते मनशा सोडता तेदना तागेले मनांत दिसता पक्का न्ही हांव वच्चें त्या प्रश्ने उत्तर दिल्लें म्हूण जाल्यार म्हाका ताणें सक्षम जावन सोडपाचें न्हय मारूनच न्हय तशी एक ना एक दीस मोरूकय आसा जाल्यार पक्का न्ही मानतलीच म्हूण जाल्यार ते पुराय गोत आशिल्ले जन गांवचे जन वकळसितात न्हय तो बुद्धन तो तशें जावन ताणें उत्तर सांगून भायर येयलो मर न्ही म्हूण न्ही लेखतात न्हय ताचे खातीर तूं ताका दिसता हांव प्रश्न न्ही पळया ते जना पळय सांगता पळया म्हाका जाल्यार प्रश्न उत्तर सांगचें ना जाल्यार एक ना एक दीस मरचें आसा केदन की मरचें आजी मरचें म्हूण सांगून वता तो तेचे वाटेन बदलची दनान सांगल्या बरी थंय एक प्रेत भोंव थंय आसता ते हाका प्रश्नय घालता कसले म्हळ्यार हे सगळे जगत्यान तूं कोण चंदी चंदी म्हूण म्हणटा तेदना ताका आश्चर्य जाता कसले सांगचें कोणाक कोण चंद म्हूण सांगून ताका एक करेक्ट आन्सर आसवें ना एकले चंद दिसचें पुरो आनी एकले चंदीना दिसचें पुरो तसले पुरे करेक्ट आन्सर ना तेदना तो सांगता हांव आन्सर दिता एक उत्तर दिता जाल्यार खचित उत्तर ताका ना म्हूण म्हणटना उत्तर हांव सांगिल्लें तुका समदिसता पळय म्हूण तो सांगता यस्य अभिमताः सुरूपा सा तस्य भवेत म्हळ्यार कोणाक खंयची चेल्ली जावका इश्ट ताका तिची चेल्ली चंदी म्हूण दिसता म्हूण त्या प्रेताकय वय दिसता गेलें उत्तर ते प्रेत ताका सोडता हें आमकां उत्तर हें हाणें म्हाका उत्तर दिल्लें म्हूण ते प्रेताकय कळ्ळें वय कसं उत्तर दिलेलें सौंदर्य पळोवचें चंदाई दिसची चंदाई पळोवचें दोळ्यांत आसता म्हूण तशी कन्नडांत एक प्रोवर्ब म्हणटाची ते आसा जल्म दिल्ल्याक हेग्गण म्हूण म्हळ्यार कन्नडान हेग्गण म्हळ्यार एक गलीज आगली एक व्हड विंदूर तशी कोण जल्म दिला तिका ते एक व्हड विंदरा जल्म दिल्यार तिका ते चंद दिसता काय तशीच कोणाक म्हणटा ಹೆತ್ತವಳಿಗೆ ಹೆಗ್ಗಣ ಮುದ್ದು ಕಟ್ಟಿಕೊಂಡವಳಿಗೆ कोडग मुद्दू म्हणून सांगून वाडिकोन घेतला ते चेल्ली कांय चंदी नासला रे बायल म्हणून करून घेतला न्हू ती बारी चंदी दिसता म्हणून सांगून तशी आतां मनशाल मनांत असल पुरे आसक्ती हाडोच कोणें परमात्मान तशीच त्या मनांत आश येतर आसता ಕೆಲವು ಆಶೆ ನೆರವೇರಿಸುತ್ತಾ जाता ಕೆಲವು आशी वापस ते कसले आशे पुरयसुचे म्हूण म्हळ्यार साध्य ना तशी आतां परमात्मान हें पुरें करचें म्हणटा परमात्माक आमी शरण येयल्यार खंय साध्य जाता कितकी तशी विष्णूले आनी एक रितीरी म्हणटाची कसले म्हूण म्हळ्यार कंदर्प म्हळ्यार प्रजनश्चास्मी कंदर्पः म्हणले पळय तो कंदर्पू विष्णूल पूतू विष्णूल मानसपुत्रू म्हणटात ताका तशीच रुद्राले एक पंत रुद्रान कोपान दोळ फोडूं ताणें मरचास म्हळ्यार विष्णूल पूतू कंदर्पू
रुद्राक बाळक जाता तशी तो दोळ्यानं लासून घालता. मागीर वो पास ती तें काम म्हूण म्हणलंस पळय तो रुद्रालो पुतुस्कंद जावन येता म्हूण केलो पुराणान तूं सांगताची. तशी केलो पुराणान तूं कंदर्पू म्हळ्यार मन्मथू रुद्रान लासून ताणें मरतरी तो मागीर मुखारसून प्रद्युम्न जावन येता. कृष्णाल पूत प्रद्युम्न जावन येता म्हणून रुक्मिणीला कृष्णाल पूत जावन येता हेवूय भागवतांत आमी पळयताची. तशी एक एक तोंडाचें पळय काम म्हळ्यार एक आमगेल मनांत तसोच एक प्राकृतीक गूण म्हूण लेखल्यार ते कामा ओटू म्हळ्यार हांगा खंयची चिंतनेरी रुद्राल पूत काम म्हणून काम म्हणलो तो अनंग जाल्लो वापस रुद्रालो पूत जावन आयलो म्हळ्यार स्कंद जावन आयलो म्हूण केलो पुराणार खंयच्या आदारार सांगता म्हळ्यार तांणी एक तोंडाचें शिल्कय तो काम. मागीर ताका तोंड आयले तोंड कोणाक षण्मुखाक न्हय तशें जावन रुद्राल पूत जावन आयलो म्हूण म्हणचे ताका. काम क्रोध काम आशिल्लो मागीर क्रोध लोभ मोह मद मात्सर्य 5 हें काम एकाचें तोंड तशी समुखाचें षण्मुख जाल्लो म्हूण तशें जावन न्हू म्हणचें केन्नाय आमकां खंय आश आसा थंय कोप आसता. तशी कोपा मागशीची लोभ मोह मद मात्सर्य पुरे आयले आश नातेल कडेन कोप आसयना. तशी हांगा जेवो कंदर्प म्हळ्यार विशयाक इतले आयले कंदर्प म्हूण परमात्मालें नाम तो नमूनवार सूख दितलो जिवनांत तूं मस्त नमनेचें सूख दितलो. तशें जावन कंदर्प म्हूण परमात्माकय म्हणटाची. तशी तो कंदर्प म्हूण आपण घेवचें आसलें कामदेवालांतू कंदर्प म्हळ्यार नांवाचे विशेष विभूती जावन परमात्मो आस तशें जावन ताणें प्रजनश्चास्मी कंदर्प म्हूण म्हणलेलें. तशीच आतां म्हणटा तो सर्पाणाम अस्मी वासुकी सर्प पळात येद्दोळू कामा विशयी येयलो न्हय आतां कामाचे संकेत म्हूण सर्पाक सांगताची. तशी तो आतां ते कामाचे संकेत जावन आशिल्ले सर्पा विशयी सांगता सर्पाणाम अस्मी वासुकी. सर्प म्हूण म्हळ्यार सर्प म्हळ्यार सर न्हू वतले सर न्हू वचचें म्हळ्यार पोट झरोवन वचचें ताका सरीसृप सर्प म्हूण म्हणचें. आतां ते सर्पांक राय कोण वासुकी म्हूण म्हणटाची. सर्पांगेल वासुकी सर्पराजू म्हूण म्हणटाची. तशी परमात्मो सर्वत्र वास करतलो तशें जावन वासुकी म्हूण म्हणटाची. तशी हें वासुकी म्हणलेल्या नांवान वासुकी म्हणलेलें एक विशेष गूण विशेष विभूती सर्वत्र वास करचें म्हळ्यार विशेष विभूती रुपारी परमात्मो वासुकी म्हळ्यार सर्पराजालांतू आस. ते सर्पराज म्हूण म्हळ्यार एक स्थान ताका मेळकाचें ताका विशेष कारण कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मा विभूती. आतां सर्प म्हळ्यार अष्टनागालांतू एकलो म्हूण म्हणटाची. सुर्वेच नागू अनंतू मागीर वासुकी तक्षकू कुलिकू कार्कोटक पद्म महापद्म शंखपाल हे पुरयचन मात्र न्हय. आनी हें 1000 8 नाग जलीची तशीची 1000 नाग तिणें कद्रून कश्यप प्रजापती बायलेन जन्म दिलेले म्हूण म्हणटाची. तशी मागीर अनंतालय विशय येता. रुद्राले गळ्यांतू आभरण रुपार सुचय्यो जी वासुकी नागो म्हूण सांगून शिवपुराणांतू सांगताची. समुद्र मथनांतू ते मंदर पर्वतू एक मंथ करून घंटुकशूर करतना ताका राज्यूजाई म्हूण म्हणटना वासुकीची आपयल राज्यू जावच्याक. तशी वासुकीक ते एक श्रेष्ठता परमात्माल विभूती निमती मेळ्ळेलें म्हूण म्हणटाची. मागीर परमात्मा म्हणालो अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम् अर्यमा चास्मि यमः संयमतामहं. अनंत नागांत आतां सर्पांत वासुकी म्हणली कशी म्हणली पळय तशी नागांत हांव अनंत म्हणलेलें नांवान आस. यादसामहम जलचर प्राणींतू हांव वरुण जलचर प्राणीचे जलाचे अभिमानी देवते जावन आशिल्लो वरुण जावन आस.
पितृदेवतेलंतू अर्यमा म्हण म्हणलो आदित्य देव जावन अस यमः संयमताम अहम दंडन दित्तल जनाला दंडन दित्तलेलांतो निग्रह करतल्यांतो आव यम म्हण म्हणलेले नावानं यमालांतो विशेष विभूती जावनु अस म्हण म्हणता नागांगेलांतो हाव अनंत नागू म्हळ्यार शेष नागू ताका इतर नागापाशी चड श्रेष्ठ ते मेगेल विभूतीनं मेळ्ळेले तशें ताका अनंत म्हण म्हळ्यार नाम आयले जलचरांतो वरुण म्हळ्यार जलचरांगेलो अधिपती जावन आशिल्लो वरुण देवते लांतो वरुण म्हळ्ळेले नावाचे विभूती रुपारे आमस पितृदेवतेलांतो श्रेष्ठ जावन आशिल्ले आर्यमा म्हळ्ळेले पितृदेवतेलांतो मेगेल विभूती अस तशें ताका अर्यमा श्रेष्ठ म्हण म्हळ्यार नाम आयले लोकनियंत्रकालांतो हांव यमदेवाले शरिरांत विशेष विभूती जावन आस आनी यम म्हण म्हळ्यार मेगेल नांवानच हांव यमाक त्या नांवाची श्रेष्ठते अनुग्रह केला म्हळ्यार अनंत म्हणले ताका नाश नातिले अगणित गुण म्हळ्यार अर्थू येता वरुण वर म्हळ्यार श्रेष्ठ जावन आशिल्ले न म्हळ्यार आनंद श्रेष्ठ जावन आशिल्ले आनंद दितल देखून परमात्माक वरुण म्हणटाची अर्य म्हण म्हळ्यार अर्य म्हळ्यार अर्थ करून घेवका जालो तशीची मा म्हळ्यार ज्ञान अर्थ करून जत्तर मेळटा पळय ते ज्ञान म्हळ्यार अर्थ करून घेवका जाल्यार परमात्माले विशय अर्थ करून घेवका परमात्माले विशय अर्थ करून घेतले नंतर कसलं नाम येता म्हळ्यार ज्ञानी तशी अर्य मा म्हूण सांगून तशी अर्य मा म्हूण म्हणलें आदित्य देवतेला तुलो एकलो तो तांतू विशेष विभूती परमात्माला आसा म्हूण यम म्हण म्हळ्यार नियमन करतलो पापींक पुराय दंडन करतलो ते काम यमा दिलेले देवान ते यमालान तूं यम म्हण म्हळ्यार नांवान निग्रहकारक जावन आसूचो परमात्मुची तशी परमात्माला विशेष विभूती यमदेवतेलान तूं अस म्हूण सांगून आतां मी अनंतश्चास्मी नागानां म्हणलें नाग म्हूण नाम कसले आयले म्हूण म्हळ्यार ती सर्पांतुली एक जाती ताका बर फोड आसाची फोड म्हळ्यार आमी हूड म्हणटाच पळय ते आस तशें जावन ताका नागर म्हूण म्हणलें ते नागर जातीन तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो अनंत म्हणलेले नागांत मेगेली विशेष विभूती आसा म्हणटा परमात्मो पळोवचें गेल्यार आमी परमात्माल कृष्ण अवतारांतू तो अनंत म्हणलो शेषनागू बलराम जावन कृष्णाक सहायक जावन आयलो तशीच रामावतारा वेळार लक्ष्मण रुपारी तो शेषनाग आयलो ह्या पुरे आमी पुराणांत पळयताची आनीक व्हड भाग्य कसले ते शेषाले म्हळ्यार सदां सर्व काळ परमात्माले अंग सुख ताका मेळटा इतक म्हळ्यार परमात्माल पर्यंक तो तशी परमात्मा लागीं सुद्दां तसले एक विशेष भाग्य ते शेषाले ते अशी बीन येईल न्हय ताका तो परमात्माल खतर विशेष साधन केलेले देखून ताका वर मेळ्ळेले ते ब्रह्मान वर दिलेले तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार आमी भुंयतो आमी पुरे रबल्याची भुंय गोलाकार जावन आसल्यार सर्व सर्फेसार भुंयचे सर्फेसार आशिल्ले जीव पळय तो गुपणान अशी गट्टी राबताची ती निमती म्हळ्यार ताका आमी ग्रॅविटेशनल फोर्स म्हणटाची गुरुत्वाकर्शण शक्ती ही आकर्शण शक्ती दितलो तो शेषू म्हळ्यार शेषाल आकर्शण शक्ती निमती जावन भुंयचेर आमी पुराय त्या भुंयक तागेले फोडीर आधार दिवन रबला तशें जावन ते शेषाले एट्रॅक्शनाचे पवर ग्रॅविटेशनल फोर्स म्हळ्यार शेषाले एट्रॅक्शन पवर ताजी निमती जावन भुंयचे वयरी पुराय जीव सुस्थितीर रबल्यांची म्हूण सांगून म्हणटाची तस जावन ते शेषाक संकर्षण म्हूण सांगून नांव आसा संकर्षण म्हळ्यार सम्यक कर्षती इति संकर्षण सर्वाक आकर्षित करता खंयचें आकर्शण करचें गुरुत्वाकर्शण म्हूण म्हणटाची तशी असले पोडे आसूचे हूड आसूचे हेडे आसूचे सर्व सर्पालांतू श्रेश्ठ जावन आशिल्लो शेषू ते शेषू म्हूण म्हणटना अनंत म्हळ्यार एंडलेस म्हणटा ते शेषालांतू एक चूरू एंड नाशी म्हळ्यार तितले अनलिमिटेड शक्ती जावन आसूचे परमात्माले एक विशेष विभूती
असं तश्चावनो त्या परमात्म अनंत नामक जावनो अनंत नागो म्हूण सांगून घेत ते तशीची तर तो कोण अनंत म्हळ्यार कश्यप कदुरे 1000 नागसंततींतू मालगडो अनंत नामक शेषू तो भारी सज्जनके म्हणटात न्हू मालगड चरडू सज्जन मागीर येईल जनजोर म्हूण सांगून तशी तो अनंत म्हणल नांवाचो नाग भारी सज्जन तो भारी साधू ताका त्या एक काणी आसा कसं म्हळ्यार कद्रुवीन ते एक पंत उच्चेश्र बसू घोडो धवकी काळो म्हळ्यार विशयां तो पंदी जाता सांगला आमी ही काणी तेदना कद्रू ताजी बाल काळी म्हणटा मिनते ना सगळो धव म्हणटा कद्रू तिगेल चेडवांक म्हळ्यार त्या पुरे नागा पिल्ल नव्हता तांकां पुरे आप्पो न्हू त्या बाल्ला लांब्याची ती पळयतना ते बाल काळे दिसूंक म्हणटा तशीची पुराय जन्मताची जाल्यारी शेष ओपना हें डोंगी केल्ल्या बरी जाता म्हणून वरलेल जनाय ओपना जाल्यार आवसूल शाप दिलेल भैयांक तांणी वचून त्या बाल्ला लांबताची म्हणटना ती गेलवता कद्रू मागीर ही विनते तिगेल दासी जाता मागीर गरुडान सोडची पुरे काणीस जाल्यार हांगा शेशाक तागेले भावंडाल वैरी भारी बेजार जाता गे ताका असल दुश्ट कार्य केलें ताजे नंतर सर्प जातीचे म्हळ्यार पुरे जनान भिवन जावचें दुश्ट चापचें बाद दिवचें हिंस दिवचें सकड तांणी पुरे जन तांकां पळोवन भितलीचे त्या अनंताक म्हळ्यार त्या मालगडे नागाक त्या विशयांत मस्त बेजार आसता तशें तो तांकां पुराय जना सोण वता कोणाक आवसूक बरलेल भावंडाक पुरे सोण वचून कितलीं वर्ष काळ तपस्से करून ब्रह्मदेवा वोल्सानो परमात्मा हांतूळ जेवचे तसल भाग्य तो पावता तशी हांगा परमात्माले प्रितीच जाता तशें परमात्माले एक विशेष विभूती अनंत नामक विभूती हे शेष नागालंतू आस म्हूण सांगून तो सांगता मागीर तो सांगता वरुणो यादसामस्मी म्हूण म्हळ्यार वरुणो यादसाम अहम यादसाम म्हळ्यार जलांतू जलचे सर्व प्राणींक यादस म्हणटाचे तांतू तेम तितले जलचर प्राणींक आनी जलाक उदकाक सकडी जलाधिपती जावन आसुचो तो वरुण देव म्हूण म्हणटाचे वरुण उदका आशिल्ले जलचर प्राणींक जीवन दिल्लो निग्रह करतलो वरुणालांतू एक विशेष विभूती जावन आपणस म्हूण तो सांगता वर म्हूण म्हळ्यार श्रेष्ठ न म्हळ्यार आनंद दितलो म्हूण सांगून परमात्माकय नामच नव्हते कसले परमात्माक आमी आनंद परिपूर्ण गुणपरिपूर्ण आनंद स्वरूप हे पुरे म्हणटाचे तशी श्रेष्ठ जावन आशिल्लो आनंद दितलो देखून ताका वरुण म्हूण सांगून परमात्माक नांव आयला त्या वरुण रुपाचे विशेष विभूती जावन तो ते जलाभिमानी देवते वरुणाला तो राबून आस तशें वरुण वरलेल जलाचे अधिपती पशी श्रेष्ठ जावन आस म्हूण म्हणटात तशीची उदकाचो देव अष्टदिक पालकालांतू लेकलो पश्चिम दिकाचो अधिपती ह्या पुराय आमी पळयताचे वरुणाल विशय येतना ऋग्वेदांतू ही वरुणाक तो मस्त पुळ्ळ देव म्हणटाची अपार ज्ञानी बुद्धोंतू ताका निगूढ शक्ती आस उदक मोड समुद्र नई हाका पुरे तोची अभिमानी देवते जावन नियमन करून आसता तशें वरुण म्हळ्यार नांवार आसता तो त्या वरुणालांतू जलाभिमानी देवते वरुणाक तसल एक विशेष शक्ती मेळूं कारण कसलें म्हळ्यार मेगेली विशेष विभूती तागेले अंतर्यामी जावन आशिल्ली देखून म्हूण सांगून परमात्मा सांगता आनी पित्रांगेल विशय कसल सांगता म्हूण म्हणलें पायच्या दिसा गितामृत धारेंत पळय आजी सांगिल्ले गितामृत धारा परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरि कृष्णार्पणमस्तु।